तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संतोष बाबू तुम आगे बढ़ो, संतोष बाबू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संतोष शिंदेच पाहिजे, संतोष शिंदेच पाहिजे, आम्हाला संतोष शिंदेच पाहिजे। आशिफ दादापासून संतोष शिंदे त्याच्या राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लब आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। नव्हतं, पाणी आणून दिलं, लाईटी नव्हत्या, लाईटी आणून दिले, रोड नव्हते, सगळ्या गोष्टी, संडास बाथरूम नाही, म्हणजे सगळ्या गोष्टीची सुविधा आम्हाला त्यांनी आणून दिली। म्हणून आमचं एवढं म्हणणं आहे की आमचेच नगरसेवक असावा, आमच्या वार्डचे। या दुसरे नगरसेवकाकडे आम्ही जावा, त्याच्या रावण्या करावा, काही काम करावा, तर ते काम करते नाही। ते डायरेक्ट आम्ही सांगितलं का लगेच ऐकलं का नाही ऐकलं करते। आम्हाला कोणत्याच गोष्टीची त्याच्याकडनं सुविधा भेटेल नाही, म्हणून आमचा हक्काचा आम्हाला इथलाच नगरसेवक पाहिजे। कोण पाहिजे? संतोष शिंदे। कोणापासून अपेक्षा आहे तुम्हाला? संतोष शिंदे त्याच्याकडनं। कशी अपेक्षा? तिकीट कोणाची? आशिक शेठ त्याच्याकडनं, कारण की त्याचं राहील सहभागी म्हणून आम्ही काहीतरी आमच्या काहीतरी मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील। इथून पुढे आमच्या काहीच इच्छा पूर्ण कोण करेल नाहीये, फक्त निवडून येत्या, पाया पडायला येत्या, पाय निवडून आल्यानंतर आम्हाला ओळख बी देते नाही, ओळख देते बरोबर, आम्हाला ओळखी देते नाही, देते ओळखी। संतोष लाईट पाणी इथे काही स्वच्छता नाही दादा, सर्व पाहिजे आमले। सुखा दुखात आधी राहताना काम धंदा सर्वांमध्ये सुख दुःख म्हणजे आधी राहताना आम्ही त्याला उठायला जातो तरी निवडून बी आले नाही, तरी पण त्यानं वाडासाठी एवढं काम केलं। निवडून आल्यानंतर वाडासाठी एवढं काम केलं, निवडून आल्यानंतर किती काम करतील अशी आमची इच्छा आहे। आमचं इकडे कोणी कामच करत नाही ना, आम्ही जातो तिकडे सांगायला, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये। आम्ही गेलो तर आम्हाला म्हणतो तुमच्या वार्डचा नगरसेवक घेऊन या, असं हा जे पण काम सांगायला गेलो तर ते म्हणतात तुमच्या वार्डचा कोणता नगरसेवक आहे ते काम करतील, आम्ही काम करणार नाही। आम्हाला आमच्या वार्डचा नगरसेवक पाहिजे ना, संतोष शिंदेच पाहिजे। आशिफ भाईकडनं पाहिजे ते देतील ना तिकीट। भाऊ आमनाच वार्डाना नगरसेवक आपल्या हक्काना पाहिजे। बाहेर वार्डाना लोक येते, निवडी येतात, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। इकडे कोणी मरी जाव तरी जाव, गड्डीस ना वास सुट, असं कोणीच येवाले तयार नाही राहत। आमनाच नगरसेवक पाहिजे, आमनाच वार्डाना पाहिजे, संतोष शिंदेच पाहिजे। कोणापासून तिकीट नाही? आशिफ शेठ जवळ तसं आम्ही ओळखतो रशीद बावले, आम्ही तर त्यालाच मतदार। आम्हाला संतोष हाय सगळं जी करा तर त्यानं हिंमतवर करेल त्यांनी। आम्ही म्हणत तर आम्ही आता युपी कारखान्यात पाणी आणू, आमल्या पाणी सुद्धा नाही होत प्यायले, एवढं लांब लांब जाऊ। आमल्या संडासले जागा नाही होती तर आम्ही 40 संडास होता घुसून काटाच मा। आम्हाला आशिफ म्हणा नातू पाहिजे, आशिफ आणि म्हणा नातूशी, या दोन्ही यायला पाहिजेत बरं का। सर्व्हिस 10 नंबर पासून तसं आम्ही ओळखतच, रशीदले बी, रशीदला पोरं बी, आशिफले बी 1000 खोली पासून त्यान बापले बी निवडे आणत आम्ही 1000 खोली मा। समजा का आपला माणूस तो आपलाच माणूस, का आम्ही लोक नाही येत। दुःख सुख मा संतोष भाऊ कधी बी उभा राहस बुवा। आमनं पण सगळं असं म्हणणं आहे का संतोष भाऊ नगरसेवक व्हायला पाहिजे, शेख आसिफ कडनं तिकीट भेटायला पाहिजे त्यासले। आमच्या वार्डातला कचरा कोणी घ्यायला येत नाही, टॉयलेट बनवत नाही, कोणी लक्ष देत नाही। जवान मुली काट्यांमध्ये जातात बाथरूमला, कोणीच येत नाही। नगरसेवक निवडून आता कोणीच लक्ष देत नाही। हा जवान मुली, म्हातारा बाया रात्री पात्रीचं जातात टॉयलेट मध्ये, टॉयलेट नाही, स्वच्छता नाही, काहीच नाही इथं। निवडून येतात तर काहीच लक्ष देत नाही। आमचा दादा नाही पण निवडून यायला तरी आमच्या वार्डाचे काम करतो सगळ्या। आम्हाला संतोष शिंदेच पाहिजे, आम्हाला ते आशिफ दादापासून सोय पाहिजे दादा। आमच्याकडे संडास नाही शेत, पोरी रातपाट अंधारामा जातीस, रातना जीव ब्यास, हा जेवण जेवण लेकर कथा कथा पुरतस। हा आमच्या ठिकाणी आम्हाला बोरिंग पाहिजे, आमच्याकडे वार्डा बोरिंग नाही शे। आम्हाला तर संतोष शिंदे
हेच त्यांनी काय नगरसेवक विकास कामं केलेले जे आम्हाला 10 वर्षापूर्वी पाणी नव्हतं, लाईट नव्हतं, कुठलीच सुविधा नव्हती. आम्ही जेव्हा जेव्हा तक्रार करायचो नगरसेवक यांच्याकडे, आमची कुठलीही मागणी पूर्ण झाली नाही. पण संतोष शिंदे आले आणि त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे आम्ही आता सगळ्या सोयी आम्हाला प्राधान्य झाल्या आहेत. तुम्हाला नगरसेवक म्हणून कोण हवा आहे संतोष शिंदे. आणि कोणत्या पक्षाकडनं तिकीट मिळालं पाहिजे, कोणाकडनं मिळालं पाहिजे? काय सांगू आता? आसिफ शेख. बहुजन नगर मध्ये जो बी येतं फक्त नगरसेवक येतात, हात पाय पडून जातात, टिकाव टाकतात इथं आणि करतात काय शिवनगरचं काम. टिकाव टाकतील इथं, करतील ध्यानाचं काम. रोडांचं नाही करणार, गडरींचं नाही करणार. ज्या टायमाला आम्ही जर बोलवलं ही गडर काढा, या गडरीला तर कोणी ढुकूनच पाहत नाही आणि डायरेक्टला सांगता बहुजन नगर म्हणजे त्या विर्यात आम्ही येणारच नाहीत. चाहे आपले राव चाहे दुसरे राव, आपले पण येते नाही आणि दुसरे पण येते नाही. मग आम्हाला पाहिजे, आम्हाला फक्त संतोष शिंदे पाहिजे. संतोष शिंदे सोय आम्हाला दुसरं कोणी नाही पाहिजे. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है। धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड औलिया मस्जिद के सामने तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन। जेव्हा राशन कार्डाचं काय आमचे काय विचार आले ते तिकडचे राशन कार्ड बनवून घेतात. एसटी गेटेडचे कार्यकर्ते येतात, ते नगरसेवक येतात, तिकडचे त्यांचे भविष्यवाणी होतात. जे बहुजन नगरमध्ये जे सुविधा होतात ते सुविधा तिकडे खाऊन घेतात ते. पण बहुजन नगरमध्ये त्यांचा इटाळा झालेला आहे. पण आम्हाला एकच आहे की आमचा संतोष शिंदे आणि आसिफ साहेब विजय व्हायला पाहिजे. आमची एवढी कृपा आहे, एवढी आमची विनंती आहे. नाव लय मोठं आहे बहुजन नगर, पण सोय व्यवस्थित नाहीये. डीपी बदलायला पाहिजे, लाइटिंग वगैरे. जवान मुली आहेत, व्यवस्थित संडास बाथरूम नाहीये, उघड्यावर जावं लागतं. खेड्यापाड्यांवर सभा मंडप आहेत, गार्डन आहे. आमच्या वाड्याला काहीच नाहीये. तुम्हाला तुमचं वाड्यात हे सर्व आले कोणामुळे? आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला फक्त आमचा वाड्याचा नगरसेवक संतोष शिंदे पाहिजे. आपल्या वाड्याचे संतोष भाऊ शिंदे हे आम्हाला आमच्या दुःखा सुखासाठी, आमचे काही पण अडी अडचण राहिली काम धंद्यासाठी आमच्यासाठी उभे राहता ये. आम्हाला याच व्यक्तीकडून आम्हाला काहीतरी उम्मीद आहे. आपल्या सगळ्या महिला मंडळाला, आमचे लहान बंधू माया आणि बहिणी हे जर आमच्यासाठी काही कोशिश करतील, काही ताकद लावतील तर संतोष भाऊला हिम्मत पडेल, काहीतरी जबाबदारी पडेल त्यांच्यावरती. माझ्या माया बहिणीला एवढं सांगणे की आपलं किमती वाढ देऊन संतोष भाऊ शिंदेलाच द्या अशी माझी एक विनंती आहे. माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या बंधूंना एवढं सांगणे आहे का संतोष भाऊ शिंदेला आपण हिम्मत द्या, आपण ताकद द्या आणि त्यांच्यासाठी आपण उभं राहा, संकटित व्हा आणि त्यांना आपण काहीतरी बनवा, काहीतरी ताकद द्या आणि त्यांना किमती वाढ द्या. त्यांना आम्हाला विनंती आहे का त्यांचा पाठिंबा आशिक साहेब का ते आम्हाला पाठिंबा पाहिजे. त्यांची ताकद आम्हाला, त्यांच्या ताकदीवर, त्यांच्या हिमतीवर आम्ही सगळे कार्यकर्ते उभे राहणार. त्यांची आम्हाला सक्त जरूरत आहे. संतोष शिंदेला पाठिंबा करायला पाहिजे. आम्ही ती इच्छा अशी संतोष शिंदे निवडून आले पाहिजे. आम्ही ती इच्छा. आता संडासना दरवाजाचा फोटो काढात, त्या संडास उचलीन घी चालली का संडास सोडत होता दरवेळेला नाही शेतस असाच उघडावर बसतात. आम्ही माया बहिणी आम्ही सगळा उघडावरच बसतच. नदी नाला मध्ये जातो संडास बाथरूमले. नगरसेवक आमले संतोष शिंदे पाहिजे. आसिफ शेख आसिफ कडनं. ये वार्ड का काम हमारे संतोष भाई ने करा है और इसके बाद नगर सेवक होगा संतोष भाई होगा. और कोई नगर सेवक ने यह काम करा नहीं. जो भी काम करा संतोष भाई ने, नल, लाइट, खंबे, समाज मंदिर से लेके सब कुछ नगर सेवक का काम है वो संतोष भाई ने करा है. इसलिए हमको नगर सेवक चाहिए, संतोष भाई चाहिए, संतोष भाई चाहिए. और किस तरफ से टिकट मिलना चाहिए? रशीद साहब से, शेख आसिफ साहब से हम विनती करते हैं संतोष भाई को ही टिकट दो, क्योंकि उनने बहुत काम करे, नगर सेवक ने कुछ काम नहीं किया. संतोष भाऊ शिंदे को टिकट दो. शेख आसिफ साहब से हमकी एक विनंती है. और संतोष भाऊ का कार्य ऐसा है, संतोष भाऊ को आधी रात को अगर आवाज दे, संतोष भाऊ वही तुरंत दवाखाना रहो, पुलिस स्टेशन रहो, कोई भी छोटा से बड़ा शादी ब्याह का काम रहो, हमारा संतोष भाई हमको हर साथ देता. हर ऐसा कोई चीज नहीं है कि संतोष भाऊ के पास हमने रखे तो संतोष भाऊ ने नहीं किए. लाइट यहाँ ला के दे, संडासों का काम संतोष भाऊ ने खड़े होके करे.
और ऐसा कौन सा काम नहीं है कि संतोष भाऊ ने किया नहीं होगा। तो इसकी वजह से शेख आसिफ साहब से यही विनती है कि संतोष भाऊ को टिकट दो। और ये हम गवाही देते बहुजन नगर के वासियों, क्या संतोष भाऊ के वास्ते हम जी जान लगा देंगे ये, और सब चारों पैनल को चुन के लाएंगे। आज आपके सामने मैं कहता हूँ जय भीम, सलाम वालेकुम। चुन के लाएंगे संतोष भाई को, चुन के लाएंगे तथागत गौतम बुद्ध के कारण। ऐसा हमारा पहले नल का काम, ये खड्डे थे यहाँ पर, हमारा पहला काम पानी पीने का हमारे भाव ने किया यहाँ पर, पानी पीने का उन्होंने। और जो वार्ड है ऐसा सुधारा उन्होंने, क्या कोई नहीं कर सकता ऐसा। ये सब इधर के उधर के आए, इन्होंने कुछ ही किया नहीं भाऊ। जो हमारे संतोष भाई ने इतना किया, जान जीव लगा के काम किया यहाँ पर। अभी तक तुम्हारे वार्ड में जितने नगर सेवक चुन के आए उन्होंने कुछ काम कुछ काम नहीं किया, कुछ काम नहीं किया। जो भी काम किया वो किसने किया है? संतोष भाई ने किया। ऐसा सब जितने भी अभी आगे काम है। आपको नगर सेवक बोल के कौन चाहिए? हमको हमारे वार्ड का संतोष भाई शिंदे चाहिए, हमको कुछ नहीं चाहिए। आसिफ भाई को यही हमारा विनंती है बस। बहुजन नगर मध्ये संतोष शिंदे नगरसेवक झालेले पाहिजे, एवढे आपली आम्हाला विनंती आहे। अपेक्षा पूर्ण तीच आहे, कारण की कोणी इतक्या वेळेस तिकडचं निवडून आलं पण इकडचं कोणच काम केलं। आम्हाला इथे पूर्ण सोय पाहिजे। आमची इच्छा आमचा संतोष शिंदेच करणार, शिंदेच पाहिजे आम्हाला। आणि कोणाकडनं तिकीट पाहिजे आहे? आशिक साहेब त्यांच्याकडूनच आम्हाला नगरसेवक ते निवडून यायला पाहिजे, ही आमची त्यांच्याकडून नम्र विनंती आहे। संतोष भाऊला का तिकीट दिलं पाहिजे? संतोष भाऊ आमच्या दुःखासुखामध्ये हर गोष्टीमध्ये उभा राहतात, म्हणून आम्हाला तेच निवडून यायला पाहिजे। आमची एवढी पूर्ण विनंती आहे त्यांना। मी माझ्याकडून नम्र विनंती करते का प्लीज तुम्ही त्यांना तिकीट द्या, आमच्यासाठी तरी द्या। आशिक साहेब मी तुमच्याकडून एवढी विनंती करते, संतोष भाऊला तिकीट भेटायलाच पाहिजे। संतोष भाऊ शिंदेले तिकीट द्या। आमना सुखी दुखी मी बेवारीश आहे, मला कोणी नाही शे, मला सुखी दुखीले तो कामात ये भाऊ, तुमना हात पाय पडी सांगस काम ना संतोष भाऊले तिकीट द्या, बस एवढी नम्र विनंती है। प्रभाग क्रमांक 2 के सभी नागरिकों को मेरी ओर से जय भीम, सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र। मैं इस प्रभाग 2 से उम्मीदवारी करने के लिए इच्छुक उम्मीदवार बोल के मैं मैदान में आया हूँ, और मेरे वार्ड के लोगों की ये इच्छा है कि आसिफ शेख साहब ने जो एक नया फ्रंट बनाया है, शाहीन मैडम, डिग्निटी साहब, समाजवादी पार्टी को लेके, इस्लाम समाज पार्टी को लेके जो मालेगांव में नया प्रवाह निकाला है, जो नया फ्रंट बनाया है, मालेगांव सेकुलर फ्रंट। और मेरे वार्ड के सभी लोगों का ये कहना है कि हमें मालेगांव सेकुलर फ्रंट के माध्यम से हमें नगर सेवक बन के इस वार्ड का, इस प्रभाग का, ये मेरे सारे समाज के लोगों का विकास होना चाहिए। इस प्रभाग में रमजानपुरा, अंबेडकर नगर, चंद्रमणि नगर, गौतम नगर, महात्मा फुले नगर, देशमुखवाड़ा, शिंदेवाड़ा, ध्यानेगांव और शिवनगर और मेरा बहुजन नगर, ये सभी मतदार राजाओं की उम्मीद से, आशाओं से, मैं इनके भरोसे पे इस प्रभाग क्रमांक 2 से एससी सीट से मैं उम्मीदवारी करने के लिए इच्छुक हूँ। मेरे को अगर मालेगांव सेकुलर फ्रंट के माध्यम से अगर उम्मीदवारी मिलती है तो मैं मेरे सभी दलित भाइयों का, मेरे सभी मुस्लिम भाइयों का, मेरे सभी ओबीसी भाइयों का, मराठा भाइयों का और सभी जाति धर्म का मैं विकास करूंगा। उनकी हर समस्या का मैं समाधान करूंगा, उनके हर प्रॉब्लम को मैं सॉल्व करूंगा। वो चाहे सड़क की प्रॉब्लम हो, वो चाहे लाइट की प्रॉब्लम हो, वो चाहे गडेर की प्रॉब्लम हो, वो चाहे एजुकेशन की प्रॉब्लम हो, वो मेरी माता बहनों की प्रॉब्लम हो, ये मेरे विद्यार्थी जो रहेंगे
उनकी प्रॉब्लम हो, वो सारी प्रॉब्लम छुड़ाने का काम मैं अगर चुन के आया, मेरे को अगर नगर सेवक बनाया गया, अगर मेरे को शेख आसिफ साहब ने अगर एक चांस दिया, तो मैं ये सारे समाज भाइयों का, मैं उनकी हर समस्या का समाधान करूंगा। और मैं यहाँ पे इंशाल्लाह यही बात कहूँगा कि इस देश में फिरका परस्तों को हराने के बाद मैं संविधान का राज लाऊंगा, जिसे हमारे विश्व वंदनीय हमारे मुक्तिदाता डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने बनाया है। डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर ये देश संविधान से चलता है और हमें मालूम है ये देश संविधान से चलने की वजह से आज सुरक्षित है। यहाँ पे 7,743 जातियों का ये देश है। पोट जाति लेके 75,000 पोट जाति है ये देश में, लाखों जातियों का ये देश है। लेकिन मेरे बाबा साहब ने ऐसा संविधान बनाया है कि हर जाति का बंदा इस देश में चैन की सांस ले रहा है। तो मैं उस संविधान को साक्षी रख के ये सारे प्रभाग के लोगों को न्याय दिलाने का काम करूंगा इंशाअल्लाह। मेरे को ऐसा लगता है कि अगर बहुत सारे समाज के लोगों को अगर मेरे को न्याय दिलाने का वो संधि प्राप्त हुई, तो मैं उनको उनकी हर एक समस्या को सॉल्व करने का मैं वो ताकत रखूंगा। मैं यही इस मीटिंग के माध्यम से यही अपेक्षा करूंगा कि भाई अगर मुझे एक चांस मिला तो मैं सारे वंचित, उपेक्षित, पीड़ित सभी धर्म के लोगों को न्याय दिलाने का काम करूंगा। बस इतनी बात रख के मैं अपनी बात को विराम देता हूँ। जय भीम, सलाम अलैकुम, जय महाराष्ट्र।